महाराष्ट्रात सध्या महासंताप उफाळलाय। उस्मानी सुलतानीनं गाजलेले शेतकरी, उपेक्षेनं आजही होरपळणारे मागासलेले भाग, सत्तेच्या खुर्चीसाठी वाटेल ते करणारे राजकारणी युवा पिढीला मात्र रोजगाराचा हक्क डावलतायत। त्यांना कायमस्वरूपी सत्ता पाहिजेच, पण तरुणांना मात्र रोजगार हक्क डावलत कंत्राटीच्या जोखाड्यात राबवायचंय। त्याचवेळी कुठे ओबीसी, कुठे धनगर, तर अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या हक्कासाठी लढताना दिसतोय। सरकार आश्वासनं प्रत्येकाला देतंय, काही वेळा तर एकमेकांच्या हिताआड येणारही। पण प्रत्यक्षात काय घडतंय? राज्यातल्या युवा पिढीला सरकारच्या आश्वासनबाजीबद्दल नेमकं काय वाटतं? किती विश्वास आहे युवा पिढीचा सरकारवर? आज मुद्दा कार्यक्रमात थेट ऐकून घेऊयात पुण्यातील तरुणांचा आवाज। नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल। पुढारी न्यूजच्या मुद्दा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढारी न्यूजचा हा प्रयत्न आहे की नेमकं सरकारबद्दल तरुणांना काय वाटतंय, सरकार जे बोलतंय ते करतंय का, याच मुद्द्यावरून आज आपण तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं तरुणांना काय वाटतंय, काय त्यांच्या भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत हे सगळे तरुण आहेत आणि तरुण म्हणून सरकारबद्दलची त्यांची काय नेमकी रिॲक्शन आहे ते आपण ऐकणार आहोत। सरकार जे बोलतं ते करतंय का, असा आपला हा आजचा कार्यक्रम आहे। काय तुम्हाला तरुण म्हणून या सरकारबद्दल वाटतं, काय मत आहे तुमचं? काय आपल्या इंग्रजांमध्ये आणि सरकारमध्ये फरकच नाही जाणवत आहे काय असं की काय वाटतं? इंग्रजांनी फक्त हत्या केली आणि सरकार आत्महत्या करायला प्रवृत्त करते, याच्यामध्ये फरकच नाही काय। कुठले कुठले मुद्दे असे आहेत ज्या मुद्द्यांवरून तुमचं हे मत तयार झालेलं आहे या सरकारबद्दलचं? मुद्दे म्हणजे आता विद्यापीठ लेवलला बघायला गेलं तर मुलांना व्यवस्थित जेवण नाही भेटणे, किंवा हॉस्टेल संदर्भात, किंवा येणाऱ्या फॅसिलिटीज, ह्या भरपूर प्रकारच्या अशा आहेत की गोष्टी की त्या गोष्टीमधून आहे का नाही मुलांना तर त्या फेजमधून बाहेर पडता पडता नाकीनऊ आलेलं आहे। वेगवेगळ्या आश्वासनं सरकारकडून दिली जातात, पण ती पूर्ण होतात असं वाटतं का तुम्हाला? बोलायला गेलं तर काही होतात, काही नाही होत। सगळंच निगेटिव्ह नाही आहे आणि सगळंच पॉझिटिव्ह सुद्धा नाही आहे। मुख्यत्वे करून जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला झालं की नुकतंच आपण पाहिलात की अनेक भरती डिक्लेअर झाल्या, TCETच्या अंतर्गत त्या परीक्षा घेण्यात आल्या, तर त्यामध्ये झालेला गैरप्रकार, त्यासाठी आकारण्यात आलेली फीज ही अवास्तव होती। त्यावर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे, खास करून राज्य सरकारने। विकास कामं होत आहेत, परंतु मला तरी वाटतं की विद्यार्थ्यांकडे कसं असतं, प्रत्येक विद्यार्थी इतका आर्थिक ताकदीने उभा नाही राहत। शिक्षण तर मुळात फ्रीच पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना। केंद्रातल्या सरकारबद्दल माझी भावना चांगली आहे की चांगलं काम करते, परंतु राज्य सरकारमध्ये आता कोणता पक्ष नेमका सरकारमध्ये आहे आणि त्यांचे घोषणापत्र काय होते आणि कोणाचं घोषणापत्र ते फॉलो करत आहे याबद्दल खरंच साशंकता आहे मनात। आणि तेच माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना फोकस ठेवून सरकारने काम करायला हवं। तरुणांचे विशेषतः जे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांबद्दल केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे जी भूमिका बोलतायत ती भूमिका वास्तवात तशी कृतीत तुम्हाला दिसते का? काय फरक जाणवतो? पहिला प्रश्न आहे की पेट्रोलचे दर किती झालेत, गॅसचे दर किती झालेत, घरात स्वयंपाक बनवणं आजच्या सामान्य माणसाला शक्य आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे की मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ते दिलं गेलं आहे का? आणि जर याची उत्तरं नाही येत असतील तर सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे। आणि जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत इथला कुठलाही तरुण वर्ग सरकारच्या पाठीशी उभा नाही। पेपर फुटी झाली, अजितदादांनी सांगितलं होतं की बाबा एकच परीक्षा असेल तर एकच फी घेण्यात येईल, पण अजितदादांना आज प्रश्न आहे की अजितदादांनी एकच फी घेतली का? नाही। इथल्या विद्यार्थ्यांचं, इथल्या बहुजन विद्यार्थ्यांचं शोषण इथल्या सरकारनं केलेलं आहे। म्हणून आजची ही तरुण पिढी आहे ही सरकारच्या विरोधात ठामपणे उभी आहे आणि येत्या निवडणुकीत ते सरकारला स्पष्टपणे दिसेल। ही तरुणांची परखड मत आहेत। आणखी विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। जे सरकारबद्दल आता बोललं जात आहे, सरकारच्या विरोधातला रोष आहे, काय नेमकी भावना आहे तुमची? जे सरकार बोलतंय ते करतंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, सरकार फक्त बोलतंय पण करत काहीच नाही। म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये म्हणाल तर विद्यार्थ्यांमध्ये सरकार विरोधात खूप मोठी निराशा। आता तुम्हीच बघा, शिक्षणाचं खाजगीकरण करून टाकलं, नोकऱ्यांचं खाजगीकरण करून टाकलेलं आहे। आज इथं विद्यापीठामध्येच बघितलं तर विद्यार्थ्यांना राहायला हॉस्टेल मिळत नाही म्हणून सगळी शेतकऱ्याची, गोरगरिबांची मुलं ऍडमिशन कॅन्सल करून वापस जात आहेत। बरं, इथं शिक्षकांची, प्राध्यापकांची जी पदं आहेत ती सध्या कंत्राटी पद्धतीने भरली जातात, ती सध्या पूर्ण क्षमतेनं भरली जात नाहीत। इथं परीक्षांमध्ये बघा, स्पर्धा परीक्षांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत, फीस वाढलेले, 1,000 रुपये फीस विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर पाहिलं झालं खूप रोष आहे सरकार विरोधात, तर सरकार फक्त हे बोल घेवडे करत काहीच नाहीये। सरकार बोल घेवडं आहे अशी ही तरुणांची रिॲक्शन आहे।
मला हे विचारायचं आहे, राज्य सरकारबद्दल सगळेच बोलतात, केंद्र सरकार जे आतापर्यंत बोलत आलंय तसं केंद्र सरकारकडून त्यांच्या कृतीत तुम्हाला काही दिसतंय का? काय फरक जाणवतो? केंद्र सरकारच्या कृतीत म्हणजे काय, आता सप्टेंबरला जे विशेष अधिवेशन केंद्राने बोलवलं होतं आणि महिलांना 33% आरक्षण द्यायचा एक घोषणा केली, पण ते कधी सादर होणार आहे? 2029ला त्याची अंमलबजावणी होणार आहे. मग विशेष अधिवेशन घेणं तितकं गरजेचं होतं का? आम्हाला इंडिया की भारत हा प्रश्न तितका महत्त्वाचा नाही, पण आमच्यासमोर असं चित्रविचित्र केलं जातं की इंडिया काय आणि भारत काय, म्हणजे जे मूळ विषय आहेत ते कुठेतरी टाळले जातात. आता भारतीय जनता पार्टीचा जो समान नागरिक कायदाचा जो त्यांच्या मॅनिफेस्टोमधला जो विषय होता तो त्यांनी आतापर्यंत कुठेतरी निदर्शनास आलेला आणखीनही दिसत नाही. त्यांनी जे बोललेलं आहे त्या गोष्टी करायला पाहिजेत. आतापर्यंत जे बोललेले आहेत ते त्यांनी केलेले आहेत. 377 हटवलं, इव्हनली राम मंदिराचा प्रश्न असो किंवा अनेक असे सामाजिक प्रश्न होते त्यांच्या ज्या करारनाम्यात होते ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. परंतु समान नागरिक कायदा जो प्रश्न आहे किंवा जो श्रेयवादाची सध्या जी लढाई चालू आहे त्या केंद्र सरकारने थोडीशी जरा कमी केली पाहिजे. आणि आमच्या पुढं इंडिया की हा भारत हा मुळात प्रश्नच नाही. आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे युवकांना, आम्हाला सरकारी नोकऱ्या मिळायला पाहिजे, अनेक शिक्षणासाठी फेलोशिप्स मिळायला पाहिजेत. आणि आता तुम्ही पाठीमागं पाहताय की ते एक ट्रस्ट खिचडी वाटते मुळात, आणि 1000-1200 विद्यार्थी रोज जेवतात. जे काम सरकारने करायला पाहिजे विद्यापीठ स्तरांवरती ते एखादी ट्रस्ट करते. मग कुठेतरी असं वाटतंय की सरकारने युवकांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रातलं सांगायचं झालं तर UPSC सारखी जर 100-150 रुपयामध्ये जर एक्झाम कंडक्ट करत असेल आणि जर TCS सारख्या कंपनीला जर आपले विद्यार्थी जर 1000 किंवा 900 रुपये फी भरत असेल कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. इथं स्पर्धा परीक्षा करणारे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुलं आहेत. 900-1000 रुपये प्रत्येकाला भरणं शक्य नाही. आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य यावं म्हणून आम्ही 900-1000 रुपये फी आहे. तलाठीच्या याला 12.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, सगळेच कॅटेगरीतले आहेत. समजा 900 गुणुले 12.5 लाख, म्हणजे अजून कसलं सरकारला गांभीर्य हवं आहे? सरकारच्या विरोधातला हा रोष आपण ऐकतो. हे सगळे तरुण माझ्यासोबत आहेत. वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले हे सगळे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. आपण विचारणार आहोत, आत्ता जी सगळी परिस्थिती आहे, सरकारबद्दल रोष आहे, राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल, पण अशा काही चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसतात का या दोन्ही सरकारमध्ये? चांगली गोष्ट म्हणजे आत्ता एवढ्यात एकनाथ शिंदे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये गरिबांना जे आरोग्य सेवा मोफत देण्यात यावे, तो जो निर्णय आहे तो मला ह्यामध्ये चांगला वाटतो त्यातल्या त्यात. हो. आपण बघतोय काही निर्णय सरकारचे जे आहेत ते चांगले आहेत असंही हे विद्यार्थी सांगतायत. आणखी काही तरुणांसोबत आपण बोलणार आहोत, त्यांना विचारणार आहोत. बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तरुणांसमोरचा. सातत्यानं रोजगार देऊ असं सांगितलं जातं, तसे दावे केले जातात सरकारकडून. वास्तव परिस्थिती काय आहे? तुम्हाला कोणत्या सिच्युएशनला फेस करावं लागतं? बेरोजगारी आपण तर सगळेजण बघतोय, बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली. मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला थोडं वेगळं बोलायचं आहे की महाराष्ट्रामधली जनता नेमके काय करते, महाराष्ट्रातला तरुण काय करतोय. प्रश्न अनेक आहेत. महाराष्ट्रामधली जे काही आता एकूण परिस्थिती अशी चालली, प्रत्येक पक्षाला आपला स्वतःचा पक्ष नीट ठेवायचा आहे. अनेक लोकांना म्हणजे अनेक नेत्यांवरती हे करतायत, चौकशी लावतायत आणि महाराष्ट्राचं सगळं जे काही लक्ष आहे ते विचलित होतंय. आणि इथला तरुण काय करतोय की जेव्हा निवडणुका लागतायत, जेव्हा इथली लोक तेव्हा मतदान देत आहेत आणि एखाद्या पक्षाला सत्तेत आणतायत. तर मला असं सगळं वाटतं की आता खरंच वेळ आलेली ह्या सगळ्या पक्षांना आपण व्यवस्थित ट्रॅकवरती आणण्याची गरज आहे. म्हणजे आपण मतदान करत असताना विचार करायला पाहिजे कोणत्या पक्षाला आपण मतदान करावं, जेणेकरून तो लोकांच्या हितासाठी काम करेल. असा कोणताच मला तरी आता पक्ष वाटत नाही जो काम करतोय, तो आपापल्या हितसंबंधासाठी लढाई लढतोय. तर आता प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, इथल्या वोटरनी आता आपल्याला नेमकं काय करायचं, आता ही वेळ आलेली असं मला वाटतं. मतदारांनी विचार केला पाहिजे अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं जातंय. मुद्दा असाच आहे, चर्चा आपली अशी सुरू आहे की सरकार जे बोलतं ते करतं का, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार. एक तरुण म्हणून काय तुमची प्रतिक्रिया? जर आपण एकंदरीत बघायला गेलो, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आज बरेच वर्ष 70 वर्ष सत्ता विरुद्ध पार्टीकडे होते आणि आज 10 वर्ष झाला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे. सत्तेमध्ये असताना जे काही वचन दिलं होतं भारतीय जनता पार्टीकडनं ते आजपर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत. आत्ता जसं युवकांनी इथं सांगितलं की 370 कलम असेल, त्याच्यानंतरनं राम मंदिर असेल, असे बरेच मुद्दे मार्गी लागलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय बेरोजगारी, ह्या विषयावर जी आत्ता चर्चा झाली, तर बेरोजगारीवर मी एकच महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की भारतामध्ये पूर्वीपासून गुरुकुल पद्धती चालत आलेली आहेत आणि
आणि गुरुकुल पद्धतीला कुठंतरी मोडीत काढण्यासाठी ब्रिटिशांनी इथं गुरुकुल पद्धत मोडून त्यांचं ब्रिटिश शिक्षण पद्धती रुजू केल्या, जेणेकरून मुलं फक्त एकच विचार करतात की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. पण मोदी सरकारच्या अंतर्गत मुद्रा लोन ह्या योजनेच्या अंतर्गत आजपर्यंत बरेच युवकांना छोटेसे उद्योग असतील, रोजगार असतील हे निर्माण करण्यासाठी, स्वतःची कंपनी निर्माण करण्यासाठी लोन देण्यात आलेलं आहे. तर युवकांनी फक्त कंपनीत काम करणं हा विचार बाजूला काढून एक बिझनेस पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूनी काम केलं पाहिजे असं माझं मुळात मत आहे. त्याच्यानंतरनं जर JDP बघितलं तर JDP आपला इन्क्रीज होतोय. आत्ताच्या घडीला पूर्ण जगभरामध्ये आर्थिकदृष्ट्या सगळीकडं भरपूर मागास पद्धती आहेत. अमेरिकेचा जर आपण विचार केला तर 0.5%ने हाऊसिंग लोन मिळत होतं आणि भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर 5 वर्षापूर्वी हाऊसिंग लोन होतं 7%. हार्डली आपल्या इथं 1%ने इन्क्रीज झालं, अराउंड 8%च्या आसपास आहे. बट आता अमेरिकेमध्ये 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे जिथं 0.5 होतं तिथे 5% झालं, म्हणजे अराउंड 100 पटीने ते लोन वाढलेलं आहे, लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढलेला आहे. तसं इंडियामध्ये नाही आहे. आपल्या शेजारचा राष्ट्र बघण्याचं जर आपण बघितलं पाकिस्तान, तर तिथंही आत्ताची आर्थिक दृष्टिकोन बघितलं तर खूप मागासलेला आहे. त्याच्यानंतरनं श्रीलंका असेल, श्रीलंकेत तर मंत्र्यांच्या घरावरती लोकांनी जाऊन तिथं वास्तव्याला गेलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारत खूप जास्त म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण सक्षम आहे. त्याच्यानंतरनं महाराष्ट्र सरकारचं जर विचारण्यात आलं तर आज उस्मानाबाद म्हणजे जी की आपली संस्कृतीच नाही आहे, तिथं आज धाराशिव नाव देण्यात आले. धाराशिव हे शिवाचं नाव आहे आणि त्या धाराशिव नावाने आज उस्मानाबादची ओळख निर्माण झाली. त्याच्यानंतरनं संभाजीनगर आहे आणि भविष्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं नाव नगरला लवकरात लवकर देण्यात येईल. आपण बघतो हे मुद्दे ज्यांनी सांगितले त्यांचं म्हणणं आहे की सरकार जसं बोलतंय तसं करतंय. वेगवेगळे प्रश्न आहेत जे सरकारच्या बाजूनं सरकारनं लावून धरल्यामुळं सक्सेस झालेत, प्रगती झाली. काय वाटतं तो? आज भारत सरांचा पहिला मुद्दा असा होता की 60 वर्षात काहीही झालेलं नव्हतं. तर पहिला मुद्दा सरांचा मला खोडून काढावासा असा वाटतो की 60 वर्षामध्ये जी भारताची प्रगती झाली, जी लोक धोत्रावरून आज जीन्स पॅन्टमध्ये दिसतात, जेवढ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात ह्या काँग्रेसमुळेच झालेल्या आहेत. हा पहिला मुद्दा होता. त्याचबरोबर सरांनी सांगितलं की भारताचा GDP वाढतोय, तर हे दादांत खोटं होतं. कारण का 2019 पासून भारताचा GDP हा डिक्रीज होत होता, हे MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे. सरांचा मुद्दा तिसरा होता की आम्ही नावं बदललीत. नावं बदलून काहीही होणार नाही. जोपर्यंत इथल्या तरुण वर्गाच्या हातात आपण व्यवसाय आणि इथल्या तरुण वर्गाच्या हातात जोपर्यंत आपण नोकरी देत नाही, तोपर्यंत इथलं नावं बदलून भारताचं भविष्य बदलणार नाही. सरांचा चौथा मुद्दा होता इंडियाचा. सरांनी मला एक चांगली गोष्ट बोलली की सरांनी इंडिया बोललं. हेच गोष्ट, नावं बदलून काहीही होत नाही. जर आपल्याला या देशाला प्रगती करायची असेल तर इथल्या तरुणांचं भविष्य बदललं पाहिजे आणि त्यासाठी जे काँग्रेस काम करत होतं ते आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे. त्याचबरोबर सरांचा असा मुद्दा होता की गुरुकुल पद्धती ही अश्मयुगाची पद्धती आहे. आज जर आपल्या देशाला काय हवं असेल तर ही जी युनिव्हर्सिटी उभारली आहे, अशा असंख्य युनिव्हर्सिटी उभारल्या पाहिजेत. त्याचबरोबर सरांनी आपलं जे कंपॅरिझन होतं ते पाकिस्तान बरोबर केलं, श्रीलंकेबरोबर केलं. अरे आपण कंपॅरिझन करतोय तरी कुणाबरोबर? कंपॅरिझन करायचं असेल तर US बरोबर करा, ऑस्ट्रेलिया बरोबर करा, न्यूझीलंड बरोबर करा. अमेरिकेसोबत पण आता आपण कंपॅरिझन केलं. सगळ्यात पहिलं कंपॅरिझन आपण अमेरिकेसोबतच केलं, जिथं 0.5% रेट ऑफ इंटरेस्टने हाऊसिंग लोन मिळत होता, आज तिथं 5%ने मिळतंय. हा जो फरक आहे. त्याच्यानंतर आता ह्यांनी म्हणले की 60 वर्षामधल्याच ह्या सगळ्या वास्तू आहेत जिथे आज सगळ्या बिल्डिंग स्ट्रक्चर निर्माण झालेले आहेत. तर मला मुळात सांगायचं, या 60 वर्षामधल्या नाहीत, त्याच्या पूर्व आहेत. आता ज्या आपण युनिव्हर्सिटीमध्ये थांबलोय, या युनिव्हर्सिटीचं बांधकाम पण ब्रिटिशकालीन आहे, किंवा जेवढ्या सरकारी इमारती आहेत ह्या ब्रिटिशकालीन आहेत. उलट आज जर भारताला काय दिलंय तर मोदीजींनी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन करून भारताला एक स्वतंत्र असं लोकसभेचं एक मोठं वास्तू निर्माण करून दिलेली आहे. त्याच्यानंतरनं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण जर बघायला गेलं तर आपल्या पूर्वी ज्या हिंदू इन्फ्रास्ट्रक्चर आहेत हे सगळ्यात भव्य आणि वास्तू मोठ्या आहेत. तसं 60 वर्षात ह्यांनी काही दिलं नाहीये. ज्या सरकारी इमारती आज आपण वापरतोय त्या सगळ्या ब्रिटिशांकडनंच डेव्हलप केलेल्या इमारती. जे मुद्दे मोदींनी दिलंय ना आम्हाला, ते पेट्रोलचे जे भाव आहेत ना ते 100च्या वरती नेऊन दिलेत. गॅसचे दर आहेत ना ते 1000च्या वरती नेऊन दिलेत. बेरोजगारीचा दर आहे ना तो आत्तापर्यंतचा हायेस्ट लेवलला आहे. आत्महत्येचा दर आहे ना शेतकऱ्यांचा तो पण आत्तापर्यंतच्या हायेस्ट लेवलचा आहे. मोदीजींनी जर काय देशाला दिलं असेल तर फक्त आणि फक्त बर्बादी दिलेली आहे. हे सगळं असं सुरू असताना
काय 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 म्हणणं आहे सरकारबद्दलची तुमची काय भावना आहे एक तरुण म्हणून? तरुण म्हणून आता आपल्याला बरेच या गोष्टी जर आता हे म्हणतात की गॅस 100,000 रुपये झाला आहे किंवा बाकीच्या पेट्रोल डिझेलचं प्राईस वाढले, पण आपण जेव्हा पगार घेत होतो 7th पे कमिशन जेव्हा लावला तेव्हा तो पगार पण जास्तच वाढला आहे ना, का पगार पैसे मिळत नाही असं नाही आहे ना, पगार पण वाढलेला आहे. त्यामध्ये आता ही इकॉनॉमी आहे. तर जेव्हा हळूहळू जसं तुम्हाला ह्याचे रिझल्ट हळू दिसणार आहेत. एकदम आज काहीतरी घोषणा केली, आज जसं मुख्यमंत्र्यांनी मुलींना 1 लाख रुपयाचं ते सांगितलं ज्या रेशन कार्डचे आहेत, केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डचे, तर त्या भगिनींना 1 लाख रुपये देणार आहे. असे बरेच असंख्य आहेत जे हळूहळू रिझल्ट दिसतील. आपण बघतोय की सरकारबद्दलचं जे मत आहे, काही विद्यार्थ्यांचं सरकारच्या बाजूने मत आहे, काही जणांचं सरकारच्या विरोधातलं मत आहे, आणखी काही विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणून तरुण म्हणून काय सांगायचं, काय बोलायचं तुम्हाला? जसं की हे सर बोलले की लोकांचं इन्कम पण वाढते, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आकडेवारी आहे की 50 वर्षांमध्ये सर्वात कमी बचत आहेत भारतीय लोकांच्या. तर हे का झालं? नोटबंदी आणली, GST आणली, लाखो व्यवसाय हे बंद झाले. कोण जबाबदार? याला सरकारची धोरणं जबाबदार. सरकारचीच आकडेवारी 45 वर्षातली सर्वात जास्त बेरोजगारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जवळपास 60 लाख जागा रिक्त आहेत. तर या जागा का भरल्या जात नाही? बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच्या पुढे मी असं एक वाक्य ऍड करू शकतो, बेटी बचाओ बेटी पढाओ और ज्यादा पडी तो उसे गोली से उडा, जे गौरी लंकेशोबत झालं. शाळा बंद होत आहेत आणि ज्या गोष्टी म्हणजे मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा कुठंतरी डब घायला जात आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे. माहीत नाही हे सरकार करते नाही करते, कितपत योग्य प्रमाणात काम करते, डोंट नो. लोकशाहीचा जर स्तंभ बघितला गेला तर जो विरोधी पक्ष असतो, आज तोच विरोधी पक्ष मांडीला मांडी लावून बसलेला आहे. तर मग ह्यात लोकशाही आहे नाहीये, कोणतं सरकार कितपत काम करते, कशा पद्धतीनं करते, सो वी डोंट नो. MPSCचा मुद्दा हाताळण्यात सरकार यशस्वी ठरतंय, अपयशी ठरतंय, काय वाटतं? 100% सरकार अपयशी ठरतंय. आम्ही वेळोवेळी सरकारला पुरावे देत आलो की स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्या परीक्षांमध्ये घोटाळे होते. कधी नाही ती महाराष्ट्राच्या इतिहास MPSCच्या पण परीक्षेमध्ये घोटाळा झाला, पण कोणतीही कारवाई होत नाही. ज्या लोकांनी घोटाळे केले ते जेलमध्ये गेले, जामिनावर सुटून आले. नंतर संभाजीनगरचं उदाहरण आहे, तिथं तो जो आरोपी पेपर फोडणारा जामिनावर बाहेर आला त्यांना डबल पेपर फोडला. मग अशी एकही परीक्षा भरती नाही ज्याच्यामध्ये पेपर फुटत नाही. तलाठी भरतीमध्ये पेपर फुटते, पोलीस भरतीमध्ये म्हणजे जे पोलीस म्हणजे लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहेत त्याच्यामध्ये सध्या पेपर फुटायलेत. तर विद्यार्थ्यांमध्ये खूप ह्याच्यामुळे निराशा आहे. आणि MPSCच्या बाबतीत आणि सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत सरकार हे पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. सरकार ज्या पद्धतीनं बोलतंय तशा पद्धतीनं सरकारकडून पावलं उचलली जात नाही. तरुणांच्या तर प्रतिक्रिया आपण ऐकल्यात, पण आपण पाहतो इथे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी खरं तर येतात. त्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. तरुणांची आम्ही मतं जाणून घेतली, पण विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीनं तुम्हाला सरकारबद्दलचं तुमचं मत आहे? सरकार जे बोलतं तसं करतं तुम्हाला असं वाटतं का? सर, मुळात सरकार बोलतं तसं करतं मान्य आहे, पण आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. आम्हाला फक्त पर्सनली आमच्या म्हणजे कॉलेजबद्दल बोलायचं आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंगला पाणी येत नाही, परत खाण्याचे प्रॉब्लेम असतात, त्याच्याबद्दल आम्हाला समस्या मांडायची. सरकारबद्दल बोलायचं, कारण आम्ही कुठल्या पक्षाबद्दल वगैरे असं बोलत नाहीये की. साधारण विद्यार्थी म्हणून काय सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण होतात असं वाटतं का? हो, मला जे आता सरकार आहे ते आवडतं, त्यामुळे ऑब्व्हियसली ते करतात पूर्ण. तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली सेम. तरुण म्हणून, विद्यार्थी म्हणून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, काय मत आहे तुमचं सरकारच्या बाबतीतलं? घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे सरकारने. आणि सरकार लवकर लागू केलं पाहिजे जे पण निर्णय घेतील, जे पण असतील निर्णय आता घेतलेले. तुमचं काय मत आहे? तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या बाजूनं म्हणून सरकारनं जे जे आतापर्यंत सांगितलं ते पूर्ण झालं असं तुम्हाला वाटतं का? काही अडचणी आहेत तुम्हाला? झालेत पूर्ण, पण काहीतरी अडचणी येत आहेत. नेमक्या सगळं पूर्ण होत आहेत, हे प्रोसेसमध्ये आहेत ना. काही आता आपल्या शिष्यवृत्तीचे काही आहे, महाडीबीटीची स्कॉलरशिप 2 वर्ष आलेली नाहीये, ते शिष्यवृत्ती कधीपर्यंत येईल. आता ते काही मुद्दे आहेत ते अजून पूर्ण झालेले नाहीत, तरी सरकारने याची दखल घ्यावी एकदा. आपण बघतोय की सरकारबद्दल वेगवेगळं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे, पण अर्थात काही गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी ज्या पूर्ण झालेल्या गोष्टी नाहीत, अपूर्ण गोष्टी आहेत, त्या मुद्द्यांवर
या सरकारच्या विरोधात, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या मनातला जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात पुढारी न्यूजच्या आजच्या मुद्दा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या नव्या विषयासह. तोपर्यंत पहा पुढारी न्यूज. कोणी सरकारच्या कामाचं कौतुक करतंय तर कोण सरकारबाबत नाराजी व्यक्त करतंय. आज आमच्या मुद्दा या कार्यक्रमात तरुणांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज.